हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील जो आपला चॅप्टर आहे डू यू नो नोट्स अँड कॉईन्स म्हणजेच ओळखूया नाणी व नोटा. नोट्स म्हणजे जे आपल्या नोट्स आहेत त्या, आणि कॉईन्स म्हणजे नाणी. तर पहा, इथं काही नोटा आहेत तर ते आपण पाहूयात. काही पिक्चर दिलेत आपल्याला नोटांचे, ते आपल्याला काय करायचे तर ओळखायचे आहेत. मी तुम्हाला सांगते. आता पहा, इथं फर्स्ट नोट जी आहे ती कितीची आहे? 50 रुपीजची. ही कितीची आहे? 100 रुपीजची. आणि ही 200 रुपीजची. आणि ही 500 रुपीजची. अशा 4 नोट्स आहेत. 50, 100, 200 आणि 500. त्या तर तुम्हाला सहजच ओळखता येतील, कारण त्या आपण रोजच काय करतो, त्या नोट्स आहेत किंवा कॉईन्स आहेत ते आपण रोज पाहत असतो. त्यामुळे आपण पाहिलं की लगेच आपल्याला काय होईल, ते कितीची नोट आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे हे काय होतं आपल्या लगेच लक्षात येते. तर पहा, नेक्स्ट पाहूयात आपण. यश अँड रमा हॅव कम टू देअर अंकल्स विलेज विथ देअर मदर. आता पहा, यश आणि रमा त्यांच्या आईसोबत कुठं गेले होते? मामाच्या गावी आले होते. दिस इज अ फेअर टुडे. आणि पहा, त्या दिवशी काय होतं गावामध्ये? फेअर म्हणजे काय? जत्रा होती. वेन आहे त्या दिवशी काय आहे? गावामध्ये जत्रा आहे. तर पहा, वेन दे लेफ्ट फॉर द फेअर देअर अंकल गेव देम 100 रुपीज ईच. आता पहा, मग ते दोघेही काय झाले, जे फेअर आहे म्हणजे जत्रेला जाण्यासाठी निघाले, आणि त्यांचे जे मामा आहेत, अंकल जे आहेत, त्यांनी काय केलं? दोघांनाही किती दिले? प्रत्येकी 100 रुपीज दिले. दोघांनाही 100 रुपीज त्यांनी दिले. रमा वेन टू नंदू काका शॉप अँड आस्क फॉर चेंज. नंदू काका गेव हर द फॉलोविंग. आता पहा, आणि मग रमा कुठं गेली? मग नंदू काकाच्या दुकानात गेली आणि 100 रुपये काय केले? तिने सुट्टे मागितले. आणि मग नंदू काकाने काय झालं बहा, तिला खालीलप्रमाणे काय दिले? तिची 100ची नोट होती, तिचे नंदू काकाने काय केलं? तिला खालीलप्रमाणे सुट्टे दिले. ते पाहूयात आपण त्यांनी आता कसे सुट्टे दिलेत. ही पहा, कितीची नोट आहे? ही 100 रुपीची नोट आहे, म्हणजे 100 रुपयाची नोट आहे. मग त्यांनी पहा, तिला 1 रुपयाचा कॉईन दिला, त्यानंतर 2चा 1 कॉईन दिला, म्हणजे 2चे 2 कॉईन दिले, एक 5चा दिला, 20च्या 2 नोट्स दिले आणि एक 50ची नोट्स दिली. अशा प्रकारे त्यांनी काय केलं? तिला की सुट्टे पैसे दिले. किती? ते 100 रुपीची. आता पहा, आपल्याला काय करायचं? इन द एम्प्टी बॉक्स राईट द व्हॅल्यू ऑफ द नोट ऑर कॉईन अबव इट. आता काय करायचं पहा, तुम्हाला त्याची काय करायची? आपल्याला ती जी नोट आहे त्याच्या खाली जो बॉक्स आहे तर काय करायचं? रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला ती जी नोट्स किंवा कॉईन जे आहे त्याची तुम्हाला व्हॅल्यू लिहायची, म्हणजे त्याची किंमत लिहायची. आता इथं पहा, 1 कितीचा कॉईन आहे? तो 1चा. मग त्यांनी 1 दिला. इथं 2चा आहे, मग हे पण 2चाच कॉईन आहे. इथं 2. हा कितीचा कॉईन आहे? 5चा. ही नोट कितीची आहे? 20. ही पण नोट कितीची आहे? 20ची. आणि ही नोट कितीची आहे? 50ची आहे. तर मग अशा प्रकारे नंदू काकाने काय केलं? रमाला 100 रुपीजची काय दिले? सुट्टे दिले. नाव कन्वर्ट 100 रुपीज इंटू स्मॉल चेंजेस इन द 3 डिफरंट वेज. आता पहा, अशाच प्रकारे तुम्ही पण 3 वेगवेगळ्या टाईप म्हणजे प्रकारे जे 100 रुपीज आहे त्याचे सुट्टे करून तुम्ही करू शकता का? तर पहा बरं, आपण हे काय करूयात? आता 100 रुपीजचे काय करूयात? वेगवेगळ्या प्रकारे सुट्टे करूयात. आता त्याच्यामध्ये किती कॉईन्स किंवा कोणत्या नोट्स आणि कोणत्या कॉईन्स येते ते पण आपण पाहूया. तर आता पहा, तुम्ही अगोदर एक 50ची नोट पहा, 50 रुपीजची एक नोट, त्यानंतर 20 रुपीजची एक नोट, आणि 10च्या 2 नोट्स आणि 5चे असे 2 कॉईन जर घेतले तर याचे टोटलही किती होतात? 100 रुपीज होतात. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे काय करू शकतात? 100 रुपीजचे अशा प्रकारे ही नोट्स आणि कॉईन देऊनही काय करू शकतात? सुट्टे देऊ शकतात किंवा करू शकतात. आता अजून एक पाहूयात आपण वेगळ्या प्रकारे कसे आपण 100 रुपीजचे सुट्टे करू शकतो ते. तर पहा, 20च्या 3 नोट्स. किती नोट्स? 20च्या 3 नोट्स, 10च्या पहा 3 नोट्स, आणि 5चे 2 कॉईन. आता हे पण किती होतात? टोटल 100 रुपीज होतात. मग आपण अशाही प्रकारे 100 रुपीजचे काय करू शकतो? सुट्टे करू शकतो. 20च्या 3 नोट्स, 10च्या पण 3 नोट्स, आणि 5चे किती? 2 कॉईन्स. अशा आपण 100 रुपीजचे सुट्टे करू शकतो. तर पहा, त्याने आपल्याला 3 टाईम्स डिफरंट टाईप्स म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारे काय करायचे सांगितले? सुट्टे सांगितले. आपण 2 पाहिलेत, आता 3 आपण पाहूयात. अजून एक प्रकारे आपण कसे सुट्टे करू शकतो. तर पहा, 50 रुपीजची एक नोट, त्यानंतर 10च्या पहा 3 नोट्स, आणि 5चे किती कॉईन? पहा 4 कॉईन. अशाही प्रकारे आपण काय करू शकतो? 100 रुपीजचे सुट्टे करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण आता. लेट्स गो टू द मार्केट. आता चला आपण काय करूयात? इथं मार्केट आहे म्हणजे बाजार आहे, त्या बाजारात आपण काय करूयात? आता जाऊया. लुक ॲट अवर शॉप. आता इथं पहा, काय आहे? हे शॉप आहे, जे गावातील काय आहे? शॉप आहे. आता पहा, हिअर वी पिक अप वॉट एव्हर वी नीड, कॅल्क्युलेट देअर टोटल प्राईस बिफोर लिव्हिंग द शॉप, वी प्लेस द अमाऊंट इन द बॉक्स फॉर
मनी. आता पहा इथं काय करू शकता, तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही काय करायची, तिथं जे शॉप आहे तिथून वस्तू घेऊन त्या वस्तूची काय करायची, किंमत पाहायची. आणि आपण जेव्हा सगळ्या वस्तू आपल्या खरेदी झाल्याच्या नंतर वस्तूची किंमत पाहून आपण दुकानाच्या बाहेर पडण्याच्या अगोदर काय करायचं, त्या पैशाच्या पेटीत काय करायची, ती जेवढी आपली रक्कम झाली आहे, टोटल झाली आहे, आपण जेवढे वस्तू घेतल्या तेवढ्याची टोटल करून काय करायची, ते जे आपले पैसे आहेत ते काय करायचे, आपल्याला त्या पेटीमध्ये जमा करायची असते. तर पहा आता हे काही मुलं जे आहेत ते काय होत तिथं त्या शॉपमध्ये गेले होते. आता इथं शॉपमध्ये पहा प्रत्येक जे वस्तू आहे त्याची किंमत पण त्यांनी काय केलेली आहे, तिथं आपल्याला दाखवली आहे. मग आपण जी वस्तू आपल्याला घ्यायची ती घ्यायची, प्रत्येक टोटल करायची आणि नंतर काय करायचं, त्या पैशाच्या पेटीमध्ये तेवढी काय करायची रक्कम टाकून द्यायची. आता इथं पहा हा जॉन आहे. जॉन बॉट अ बॉल अँड अ कार. आता ही पुट डॅश रुपीज इन द बॉक्स. आता जॉनने पहा काय घेतलंय, एक बॉल घेतला आणि एक कार घेतली. मग त्याने त्या पेटीमध्ये किती रुपये जमा केले असेल आपण पाहूयात. आता बॉलची आणि कारची प्राईज आपण पाहूया. इथं बॉल आहे तो कितीला आहे पहा, 25 रुपीजला. आणि एक कार घेतली किती, 60. म्हणजेच त्याची किती झाले रुपीज टोटल, 85 रुपीज. म्हणजेच तो जॉन जो आहे त्याने काय केलं, त्या पैशाच्या पेटीमध्ये किती रुपीज जमा केले, 85. आता पहा सोनीने काय घेतले पहा, अ डॉल अँड अ टॉप. आता तिने एक काय घेतलंय, एक डॉल घेतली आणि एक काय घेतलंय, टॉप घेतलाय, भवरा घेतला आणि एक बाहुली घेतली. आणि सी पुट रुपीज इन द बॉक्स. आणि तिने मग त्या पेटीमध्ये किती रुपये टाकले बरं, किती जमा केली आपण पाहूयात. आता एक काय घेतले तिने, डॉल, आणि एक काय घेतलंय, टॉप घेतला. इथं आपण डॉलची काय करूयात पाहूयात, किंमत किती आहे. किती आहे, 60 रुपीज. आणि एक काय आहे, टॉप आहे 10 रुपीजचा. म्हणजे तिचे किती झाले तर 60. किती घेतलं तिने, एक डॉल घेतले 60 आणि एक टॉप घेतला म्हणजे भवरा घेतला एक. म्हणजे तिचे किती झाले टोटल, तिने किती जमा केले त्याच्यामध्ये पेटीमध्ये, 70 रुपीज. त्यानंतर पहा आता देवांशने काय घेतले पहा, देवांशने 2 बनानाज अँड अ ग्लास ऑफ मिल्क घेतला. आणि ही पुट रुपीज इन द बॉक्स. त्याने काय घेतले, 2 बनानाज घेतलेत आणि 1 ग्लास काय घेतलं ते मिल्क घेतलं. म्हणजे एक ग्लास मिल्क म्हणजे दुधाचा 1 ग्लास घेतला आणि काय केलंय, 2 बनाना घेतलेत. आता आपण पाहूया बनानाची काय प्राईज आहे आणि तो जो ग्लास आहे मिल्कचा त्याची काय प्राईज आहे आपण पाहूया. इथं ग्लास किती आहे, 15. किती आहे, 15. 1 ग्लास घेतला त्याने 15 रुपीज. आणि इथं पहा आपण जर डझनच्या भावाने जर केळी घेतली तर 36 रुपीज आहे त्याची प्राईज. आणि 1 बनाना घेतला तर 3 रुपीज आहे. मग त्याने किती घेतले, 2 घेतले होते बनानास. मग त्याचे किती झाले, 6. मग त्याचे पूर्ण किती झाले रुपीज 21. म्हणजे देवांशने ते जे पैशाची जी पेटी आहे त्याच्यामध्ये किती रुपीज जमा केले, 21 रुपीज. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आता परीने काय घेतले पहा, 1 नोटबुक आणि 2 पेन्सिल्स घेतलेत. आता आपण नोटबुकची व पेन्सिलची काय करूया, प्राईज बघूयात. आपण 1 नोटबुक घेतली तिने. इथं पहा किती आहे, 1 नोटबुक आहे किती रुपीजची आहे ती, 20 रुपीजची. आणि 1 काय घेतली, पेन्सिल घेतली. म्हणजेच 2 पेन्सिल्स घेतले तिने. मग 2 पेन्सिलची किती होतात, 2 पेन्सिलचे 14 रुपीज होतात. आणि 1 काय घेतली तिने, नोटबुक घेतली म्हणजे 20 रुपीजची. म्हणजेच तिने ती जी पेटी आहे त्याच्यामध्ये किती रुपीज जमा केले तर 34 रुपीज. तर पहा आता नेक्स्ट आहे काय ते आपण पाहूया. आता यू चूज. आता काय करायचं पहा, तुम्हाला पण ठरवायचं. आता तुम्हाला काय करायचं, व्हॉट वूड यू लाईक टू बाय फ्रॉम धिस शॉप्स आफ्टर बाईंग द थिंग्स, हाऊ मच मनी विल यू पुट इन टू द बॉक्स. असं तुम्हाला पण काय करायचं, या दुकानातून काय काय विकत घ्यायला आवडेल ती वस्तू काय करायच्या तुम्ही घ्यायच्या. आणि त्या घेतल्यावरचं त्याची किती प्राईज झाली ती टोटल करून काय करायचे, तुम्हाला पण त्या पैशाच्या पेटीमध्ये ती जमा करायची. किंवा तुम्ही तसं करू शकता. ठीक आहे. तर पहा अशा प्रकारे आपण कोणता चॅप्टर पाहिला आपला, डू यू नो नोट्स अँड कॉईन्स. आता याच्यामध्ये आपण नोट्सविषयी आणि कॉईन्सविषयी काय केली माहिती पाहिली. 50 रुपीज नोट, त्यानंतर 100 रुपीजची, 200 रुपीज आणि 500 रुपीज. त्यानंतर 1 रुपीज कॉईन, 2 रुपीज कॉईन, 5 रुपीज कॉईन. हे काय केले आपण, कॉईन पण पाहिली. तर आपला जो चॅप्टर आहे तो काय झाला, इथेच संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.